आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीयेत. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीयेत. हे जितकं शक्य आहे ना, हे जितकं शक्य आहे ना, तसंच तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. कारण की स्वामींनी दिलेली प्रत्येक समजूत ही माणसाचे आयुष्य बदलून टाकते. स्वामींनी दिलेली प्रत्येक भावना, प्रत्येक स्वामींनी दिलेले शब्द हे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामी नावाने सुरुवात केली तर प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतो. तर बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये, आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये. स्वामींच्या विचारांनी प्रत्येक माणसाला योग्य ते मार्ग तर दाखवलेले आहेत, पण आज जे तू स्वामींचे विचार ऐकत आहेस, तू आज ज्या स्वामींच्या विचारावरती वेळ घालवत आहेस, ते स्वामींचे विचार नक्कीच तुला आणि तुझे आयुष्य बदलून टाकणार. सकारात्मक जीवनामध्ये, नकारात्मक जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये भले कुठे ना कुठेतरी तू चुकला आहेस, भले तू कुठे ना कुठेतरी एकटा पडलेला आहेस, दुःखात आहेस, संकटात आहेस, तर प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला आजच्या या स्वामींच्या विचारातून आणि स्वामींच्या शब्दातून 100% मिळून जाणार. तू फक्त विश्वास ठेव, तू फक्त विश्वास ठेव. स्वामी समर्थांची कृपा असेल तर कोणतेही संकट अपयशात बदलू शकत नाही. कोणतेही संकट हे अपयशात बदलू शकत नाही. दिवसाच्या सुरुवातीला स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि तुमचे आयुष्य उज्ज्वल होईल. कारण की संकट ही तुमच्या आत्मविश्वासाची कसोटी घेण्यासाठी येते. आत्मविश्वास हा देवाचा सर्वात मोठं देणं आहे. आत्मविश्वास हा देवाचा सर्वात मोठं देणं आहे. नक्कीच नक्कीच या जीवनामधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो की स्वतः स्वामी सांगतात, शांत मन हे सर्व समस्यांचे समाधान आहे. जर तू एखाद्या गोष्टीमध्ये शांतपणे विचार करायला लागलास ना, तर तू त्या गोष्टीमध्ये तुझं मार्ग शोधून काढशील. एखाद्या दुःखामध्ये, एखाद्या संकटाच्या वेळेमध्ये माणूस जर शांत डोक्याने विचार करायला लागला तर नक्कीच त्या समस्याचे हल सुद्धा मिळून जाते आणि नक्कीच त्या वाईट वेळेचं मार्ग सुद्धा निघून जातं. नक्कीच आपल्या मनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळून जातं. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाहीत, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही. आज स्वामींचे विचार नक्कीच तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाला दूर करणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. माणसाचे कर्म आणि माणसाचे कृत्य हे त्याचे भविष्य ठरवते. या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये जो व्यक्ती माणुसकीचा धर्म पार पाडत नाही, तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी, कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीमध्ये नक्कीच अडकतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सध्याचे समाज आणि या समाजाच्या समस्या अशा बऱ्याच गोष्टी आपण पाहतो. आज महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा टप्पा, एक सत्य घटना तुला सांगणार आहे. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. तर सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोकांना चालता फिरता सुद्धा येत नाही. एका वेळेच्या जेवणासाठी ते लोकांसमोर हात पसरतात, एका वेळेच्या जेवणासाठी ते त्या माणसांसमोर हात पसरतात. आणि ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, त्या लोकांची सुद्धा हीच परिस्थिती सध्याच्या वेळेमध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या आदिवासी वाड्या ठिकाणी अशा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते. आणि नक्कीच ही परिस्थिती स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांचा विचार करणारा कोण आहे, आज त्या लोकांना मदत करणारा कोण आहे. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगण्याचा फक्त एकच कारण आहे की आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, फुल ना फुलाची पाकळी, जर आज प्रत्येक माणूस एकत्र आला, तर आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे थोडं का होईना पण नक्कीच काही ना काहीतरी
काहीतरी आनंद हे त्यांना मिळणारच मिळणार। आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, या महत्त्वाच्या मुद्द्याला आजपर्यंत बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली। नंदकुमार सर, प्रशांत पाटील, त्यानंतर आम्हाला उत्तम गायकवाड, कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली। या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले, लाख मोलाचे काम केले। आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन। आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार लोक डोळ्यासमोर बघून सुद्धा करत नाही। आणि नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत करण्यासाठी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत पाठवण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता। हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म आणि माणसाचे कृत्य हे माणसाचे भविष्य ठरवते। तुझे भविष्य तुझ्या हातात आहे। आज तुझ्या आयुष्यामध्ये थोडंफार काही ना काहीतरी मिळालं असेल, तू त्या गोष्टीमध्ये समाधानी असशील, तर त्यातनं थोडंफार कोणाला तरी वाटण्याची सुद्धा शक्ती तुझ्यामध्ये ठेव, कारण की स्वतः स्वामी तुला पाहत आहेत, तुझ्या कर्मांना पाहत आहेस। तुझे आज कर्म चांगले असतील तर तुझे उद्या भविष्य चांगले ठरेल। महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला। एक शेवटची विनंती हीच असेल, एक शेवटची विनंती तुमच्या समोर हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता। माणसाचे कर्म माणसाचे भविष्य ठरवते। तू कर्मावर विश्वास ठेव, तुझे भविष्य नक्कीच स्वामी सुधारतील, तुझे भविष्य नक्कीच स्वामी सुधारतील। आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, स्वामी शब्दांचे प्रत्येक क्षण हे तुला काही ना काहीतरी शिकवून जातील। क्षणोक्षणी स्वतः स्वामी तुला नक्कीच योग्य ते विचार आणि चांगले ते विचार तुझ्यापर्यंत पोहोचवतील। महत्त्वाचे मुद्दे तर तुला सांगितले, महत्त्वाची घटना तर तुला सांगितली, पण या पुढील महत्त्वाचे मानसिक विचार, माणसाच्या जीवनामध्ये त्याचे जीवन बदलणारे विचार। नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज प्रत्येक माणूस परमेश्वराकडून काही ना काहीतरी मागतो। फक्त निस्वार्थीपणे आणि निर्मळपणे स्वामींवरती प्रेम केलंस ना, तर या जीवनामध्ये कधीच एकटा पडणार नाहीस। या मोहमायेच्या दुनियेमध्ये, ज्या मोहमायेच्या दुनियेमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपली राहिलेली नाहीत, या मोहमायेच्या दुनियेमध्ये स्वतः स्वामी तुला मायेच्या कृपेने जवळ घेतील, स्वतः तुला मायेच्या प्रेमाने जवळ घेतील। तू फक्त मनापासून स्वामींचे नाव घे, तू फक्त मनापासून स्वामींचे नाव घे। नक्की स्वतः स्वामी तुझ्या पाठी पुढे राहतील, नक्की स्वतः स्वामी तुझ्या पाठी पुढे राहतील। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता, अरे तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे। तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही स्वामींची जबाबदारी आहे। असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं, हे समजायला जास्त भाग्य लागतं। या वेळेमध्ये, या वाईट काळामध्ये आपला कोण आणि आपला परका कोण ह्या गोष्टी समजण्यास सुद्धा वेळ लागतो। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर तुला बरोबर माणसाची साथ मिळाली असेल तर नक्कीच या जीवनामध्ये मागास कधी येणार नाहीस, नक्कीच या जीवनामध्ये कधी एकटा पडणार नाहीस। पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलणार, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल आणणार। तू फक्त विश्वास ठेव स्वामींवरती, कारण की जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही, तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही, तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही। जर आपल्या आयुष्यामध्ये आपले चांगले कर्म आहेत तर नक्कीच ते कर्म आपल्याला आपली परतफेड देणार। योग्य त्या गोष्टींना योग्य ती परतफेड मिळतेच, तुझ्या चांगल्या कर्मांना चांगली परतफेड सुद्धा मिळणार। एक
एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करत राहायचं असतं. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. क्षणोक्षणी स्वामी नामाचा आधार तुझ्या सोबत राहील, स्वामी संग धरता कोण राहील निराधार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात, कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात, सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चारित्र्य घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात, ते आपले भविष्य घडवतात. स्वतःवर प्रेम करा, कारण आत्मप्रेम ही यशाची सुरुवात आहे. प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जाते. शांत राहून विचार करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडेल. स्वामी समर्थांची सेवा म्हणजेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे. स्वतःवरती आणि आपल्या नियतीवरती विश्वास ठेवा, सगळं योग्य होतं. तुमचे जीवन म्हणजेच तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. संयम आणि श्रद्धा या दोन गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात. त्यासोबत स्वामींचे विचार हे तुमचे आयुष्य घडू शकतात. स्वामींचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडू शकतात. स्वामींनी हजारो विचार आज लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि ते विचार तुला येणाऱ्या काही वेळामध्ये ऐकायला मिळणार आहेत. म्हणून ते स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. आत्तापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढंच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुगमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द, ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका. नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे.
तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला याच जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्या व्यक्तींवरती दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल. तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या, कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं, दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं ना, ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे नाव जप करा. सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहेत, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. तर आयुष्यामध्ये फक्त स्वामींचे विचारच आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेऊ शकतात. कारण की जेव्हा जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींवरती विश्वास ठेवलेला आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा भाग्यवंत ठरलेला आहे. जर तुम्हाला डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास असेल तर नक्कीच शेवटपर्यंत पाहून घ्या. आणि सर्वप्रथम जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर सांगतात, ईश्वर सांगतात, जो व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहील तो त्याच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी राहील. या जीवनामध्ये काहीच आपल्याकडे राहणार नाही आहे, या जीवनामध्ये आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. सातत्याने ज्या आपल्याला आवडत्यात गोष्टी त्या म्हणजे पैसा, धन, दौलत, त्यानंतर आपल्याला जे काही मोहमाया आहे या दुनियेतील ज्या गोष्टी आपल्याला वारंवार आवडतात त्या गोष्टी आपल्याकडे शेवटपर्यंत राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुला फक्त स्वामींची साथ हवी आणि त्यानंतर या जीवनामध्ये सुख हवा तर नक्की स्वामींची श्रद्धा मनापासून कर. स्वामी
स्वामींची भक्ती मनापासून कर बघ, त्या दिवसापासून नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि यापुढील स्वामी संदेश तुला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगून जाणार आहे, ज्या गोष्टी तू आयुष्यामध्ये ऐकल्यास सुद्धा तरी सुद्धा त्या गोष्टी तुला अनुभवायला मिळतील. आणि जेव्हा जेव्हा तू चांगले विचार तुझ्या मनात टाकशील, जेव्हा जेव्हा चांगले विचार ऐकशील, तेव्हा तेव्हा तुला फक्त आयुष्यातील प्रत्येक एक अशी गोष्ट आठवेल ज्या ज्या वेळेस तू चुकला आहेस, आणि ती चुकी सुद्धा तुला माफी स्वामींसमोर मिळेलच मिळेल. आणि नेहमी लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेला आहे, जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः तुझ्या आयुष्यामध्ये येऊन चमत्कार घडवलेला आहे, तेव्हा तेव्हा स्वामींनी त्या गोष्टी दाखवल्या नाही आहेत. आज स्वामी तुझ्यासोबत उभे आहेत, पण तुला ती गोष्ट समजत नाही आहे, तुला ती गोष्ट कळत नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात तेव्हा फक्त एवढेच लक्षात ठेवायचे की स्वतः स्वामी आपली परीक्षा घेत आहेत, स्वतः परमेश्वर आपली परीक्षा घेत आहेत. आज आयुष्यामध्ये कितीही त्रास होऊ दे, कितीही मोठे दुःख येऊ दे, कितीही मोठी पैशांची प्रॉब्लेम येऊ दे, किंवा कितीही मोठी नात्यांचा प्रॉब्लेम येऊ दे, काही ना काहीतरी होऊन तरी कोणता ना कोणता तरी मार्ग निघतो. आणि जे घडतं या जीवनामध्ये, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये बरेच काही अशा गोष्टी घडतील आणि नंतर तुला समजेल की आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आलेले आहे, गेल्या 1-2 वर्षानंतर तुला समजेल की नक्कीच आज जर ही गोष्ट घडली नसती तर माझ्या आयुष्यामध्ये हा पडाव कधी आला नसता, माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकल्प कधी आला नसता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर येणाऱ्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी सुखी राहणार आहेस तर आत्ताच्या वेळेमध्ये तुला दुःखी राहणं भाग आहे. कारण की जो वाईट वेळ बघतो त्याला चांगली वेळ पाहण्याची संधी सुद्धा स्वामी देतात, आणि जो चांगली वेळ बघतो त्याला वाईट वेळ पाहण्याची संधी सुद्धा स्वामी देतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये तुला प्रत्येक गोष्ट अनुभवायला लागणार आहे. आज वाईट वेळ असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, मला कष्ट करायचे आहेत, मला काही ना काहीतरी करून या जीवनामध्ये पुढे यायचं आहे. वारंवार प्रयत्न करत राहा, बघ यश तुझ्या दाराशी येईल. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील तर फक्त त्याचा अहंकार माज करू नको, तुझ्या आयुष्यामध्ये कायम सुख राहणारच आहे. कारण की अहंकार आणि माझामध्ये प्रत्येक माणूस बुडालेला आहे. अहंकार जेव्हा जेव्हा माणसामध्ये आलेला आहे तेव्हा तेव्हा तो माणूस बर्बाद झालेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वार्थासाठी कधीच कोणती गोष्ट करू नकोस, ही सुद्धा गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगणार आहे त्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरून जाणार आहेत. त्या सर्व गोष्टी तुला प्रत्येक एक महत्त्वाचा मुद्दा सांगून जाणार आहेत. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत पाहून बघ. या नवरात्रीमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून येणार आहे. येत्या 10 ते 15 मिनिटाच्या आत तुला महत्त्वाच्या गोष्टी समजून जाणार आहेत. ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या गोष्टी वारंवार ऐकत जा. चांगले विचार आहेत, चांगले विचार दुर्लक्ष करू नकोस. थोडा वेळ फक्त आज स्वामींसाठी काढ बघ, प्रत्येक गोष्ट तुला समजून जाईल. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे. दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे.
सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहेत, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल. आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल. स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावून येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते. वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर,
संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे. विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत. स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात? दुःख संकट काय असतात? आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत. स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील. आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील. आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत. स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत. आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असेल तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल. त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. स्वामी हे आपल्या सोबत असतात. आपल्याला जाणवत नाही, पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी कमवलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला. आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतःचं स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा विचार केला असता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता. लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही. पण यावेळेस मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्ती
मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत, ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस, कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल.
स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात, पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.
तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात, तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव, कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल, तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे, तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना, तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस, तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत, तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल, तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे, तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये, प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना, तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधी सुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील, तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला, तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल, तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे, जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत, आज ज्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत, आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत, तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी
येणार आहे, एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील ज्या वेळेस ती योग्य ती वेळ आली, त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील, फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही, तर तू उदास होऊ नकोस, कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना, त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल, पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनासी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे, की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत, त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालले. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखा आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्या
तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे, समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये, किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल, किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस, आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो, स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती, स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती, स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे, प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तुला यश हे लाभणारच लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील, तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा
असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे. आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार, पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्यासोबत वाईट होतोय. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती चांगली वेळ तुझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाही, याची गॅरंटी मी तुला देतो. कारण की माणसाने सर्व काही आपल्या वागणुकीवरती गमावलेलं आहे. आज दुसऱ्यांचं वाईट करून आज लोक मोठा झालेला आहे, पण त्याची बर्बादी अशी होते की त्याचे नाव सुद्धा राहत नाही व त्याचे अस्तित्व सुद्धा राहत नाही. या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल तू विचार कर, नेहमी विचार कर, चांगले विचार कर, चांगली प्रकृती घडव, चांगली वागणूक घडव. कारण की जेव्हा जेव्हा माणसं परमेश्वराने चांगल्या व्यक्तीला पाहिलेले आहे त्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणून दुःख देतातच, त्याच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून दुःख देतात, पण तेच दुःख तेच संकट माणसाला मजबूत बनवतात. तर या विचार ऐका, या विचारामध्ये किती मोठी शिकवण लपलेली आहे त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच मोठ्या शिकवणी तुला येणाऱ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत समजणार आहे. चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस, शेवटपर्यंत नक्कीच ऐक. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील
तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो.
ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ असेल, त्या वाईट वेळेला संघर्ष दे, त्या वाईट वेळेच्या सामोरे उभा राहा, त्या वाईट वेळेला म्हण माझ्यासोबत माझा परमेश्वर उभा आहे, मी कोणाला घाबरणार नाही व माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकट येऊ दे, मी माझ्या प्रयत्नांनी, मी माझ्या कष्टाने त्या दुःखद वेळेला, त्या दुःखद काळाला सुद्धा या आयुष्यामधून, माझ्या जीवनामधून हकलावून लावेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने चांगली वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने, तुझ्या कष्टाने, तुझ्या मेहनतीने चांगली वेळ असेल. त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. कारण की चांगल्या वेळेमध्ये जो अहंकार करतो ना, आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या, आपल्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, धन दौलत पैसा आला, तर त्या गोष्टीचा अहंकार हा माणसाला नष्ट करून टाकतो. माणसाचा दुश्मन आहे हा अहंकार, माणसाचा दुश्मन आहे हा स्वार्थ. जर तू स्वार्थीपणा केलास, जर तू अहंकारपणा केलास, तर या कलियुगामध्ये तुझी बर्बादी ही जवळ आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की अहंकारामध्ये खूप मोठी मोठी माणसं बुडालेली आहेत, अहंकारामध्ये खूप मोठे मोठे व्यक्ती बुडालेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, तर त्या सुखामध्ये, आनंदामध्ये इतर लोकांना सुद्धा सामील कर, पण त्या गोष्टीचा अहंकार कधी करू नकोस. कारण की जर तू त्या आनंदाचा पुरेपूर वापर चांगल्या गोष्टीसाठी करत असशील, तर ते आनंद आणि ते सुख तुझ्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तुझ्या बोलण्याची पद्धत नीट ठेव. कायम माणसाच्या बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अनुभव स्वामींच्या शब्दांनी तुला जो अनुभव येणार आहे, तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरेच अनुभव येत असतात. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चुकीची असतात, तर काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चांगली ठरतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस. आयुष्यात त्याला त्याच्या चुकांची शिक्षा स्वतः स्वामी देतील. तू फक्त चांगले कर्म करायचा विचार कर, तू फक्त चांगले विचार करण्याचा विचार कर. कारण की तुझी विचार करण्याची पद्धत हेच तुझे आयुष्य बदलणार आहे, हेच तुझे आयुष्य बदलणार आहे. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. आज खूप सारं काहीतरी चांगलं करतोयस, आज बऱ्याच लोकांचे चांगले विचार करतोस, स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक मार्गाने आयुष्यामध्ये कष्ट करून पैसा, धन दौलत कमवत आहेस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधी देत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगल्या मार्गाने खूप सारी मेहनत केल्यानंतरच यश प्राप्त होतं. पण आज बरीच लोक अशी आहेत जी वाईट मार्गाचा वापर करतात आणि झटक्यात पटक्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा, धन दौलत कमवतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो, धन दौलत पैसा ते त्यांच्याकडे काहीच वेळेसाठी आहे आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर त्यांची कधी साथ देणार नाही, आपला ईश्वर त्यांची कधी साथ देणार नाही. आज कष्टाच्या मार्गाने कमव, आज मेहनतीच्या मार्गाने कमव, भले त्या गोष्टीला 2 महिने लागो, भले त्या गोष्टीला 2 वर्ष लागो, भले त्या गोष्टीला 20 वर्ष लागो, पण येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये 100% तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार, तुझ्या आयुष्यामध्ये सुख हे येणारच येणार. आणि जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते आणि स्वतः स्वामी भक्तांना दुसरी संधी ही मिळते. कारण की परमेश्वर हा वारंवार परीक्षा घेत असतो. आपले स्वामी हे वारंवार परीक्षा घेत असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी माणसाच्या मार्गदर्शनासाठी स्वामींचे विचार आणलेले आहेत, स्वामींचे शब्द आणलेले आहेत आणि तेच स्वामींचे शब्द आज खूप अनमोल ठरलेले आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये. कारण की आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे विचार ऐकले, आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे शब्द ऐकले आणि आज त्यांचे आयुष्य पूर्णतः बदललेले आहे. आज त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख नाहीये, आज त्यांच्याच आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचे संकट नाही आहेत. कारण की त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले आणि रोज ऐकल्यामुळे
रोज स्वामींचे विचार ऐकल्यामुळे त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कृत्यामधून बाहेर निघतात आणि त्या कृत्य आणि ते कृत्य आपले आयुष्य ठरवतात। ही गोष्ट कायम लक्षात ठेव आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण हे निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे। वेळेची किंमत कर आज स्वामींसाठी। स्वतः तू थोडंसं वेळ काढ, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील। आज चुकून ही स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस। येत्या फक्त 10 मिनिटात, येत्या फक्त 10 ते 15 मिनिटात ते विचार ऐकणार आहेस, जे विचार तुझे आयुष्यामध्ये खूप सारा बदल आणू शकतात। तू फक्त लक्षपूर्वक ऐक, तू फक्त लक्षपूर्वक ऐक। च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक। मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ। वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते, कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे। हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल। फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर, हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा। तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही। पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुझ्या आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही। एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे। आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही। आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे। आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील। ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोहोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे। कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस। नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, चुकून हे दुर्लक्ष करू नकोस। विचारांकडे वळूयात। एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील। स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर, स्वामींची भक्ती करत आहेस मनापासून कर, स्वामींची भक्ती करत आहेस मनापासून केलेस नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही। स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत। बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं। स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं। स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा। 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील। माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी। आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही। परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे, तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा। तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ। नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे। आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे। आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो,
की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर